कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज थोडीशी शांतता राहा, मी विनंती करतोय, कारण की कॉन्सन्ट्रेट होत नाहीये. थोडीशी शांतता राहा प्लीज. तर कोपर टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. अंकरपाड्याचे सागर मगर बैलगाडा शर्यतीचे ड्रायव्हर देखील ते आहेत आणि त्यांच्याकडनं या ठिकाणी शुभेच्छा आल्या आहेत. सागर मगर यांच्याकडनं कोपर टीमला शुभेच्छा आल्या त्या सामन्यासाठी. तर विवेक गंभीरराव याचकडनं लगातार 3 षटकारासाठी कॅशमेर झालेला आहे, ते म्हणजेच 1000 रुपयाचा कॅशमेर असेल विवेक गंभीरराव याचकडनं. ओमकार म्हात्रे याचकडनं देखील लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅशमेर असेल. तर सामना सुरू होतोय, गेम होतोय, दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम. 6व्या मैदानावरती गोलंदाज तयार होईल. पहिल्याच षटकामध्ये अभिषेकला प्राचारण केलं जाईल आणि सलामी जोडी कोपर टीमची मैदानावरती रुपेश आणि करण तुम्हाला पाहायला मिळेल. शाकिनपती रुपेश ना शाकिनपती करण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला मॅच आपण पाहिला पिंपलगड बनाम गावदेवी बऱ्या पंचामध्ये सामना जिंकला पिंपलगड टीम ना आणि आत्ताचा मॅच की ताकदवर आहे. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, त्यामुळे हा सामना तुम्हाला रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळेल. जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकवर्गांचं, तमाम मान्यवरांचं सोनू बांगर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. आज आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही खूप गोड आवाज ऐकला. आमच्या अर्थातच रोशन संत यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि आता देखील आपण जातो मैदानावरती. सामना सुरू झालाय. गेमान होतो. अभिषेक तयार होतील पहिला बॉल फेकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट नाम लेट्स प्ले आणि पहिलाच बॉल या ठिकाणी कीपर बीट झाले होते. शॉट थर्ड मॅनचा खेळ देखील बीट झाला होता, मात्र व्हाईटचा इशारा होता पंचांचा. व्हाईट +1 मिळतील. या बॉलवरती 2 धावा अतिरिक्त धावेला या ठिकाणी टीमचं खातं मात्र ओपन होईल. कोपर टीमचा 2 धावा फलकावरती लगावल्या जातील. साईक रोटेट होते, सायकनपती फलंदाज होतो. आता करण आपण पाहू शकता, एक मोठं नाव आहे कोपर टीमचं देखील. ओव्हर द विकेट शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडला तर गुडल्या स्पॉट वरून आतमध्ये आला. डायरेक्टीचा प्रयत्न आणि डायरेक्ट देखील झाला होता. मग ते फलंदाज सेफ असतील. सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात फलंदाज करण आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना आपण पाहतो पॉवरपेचे षटक मार्गस्थ 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 गजच्या बाहेर पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच, 2 ताकदवर टीम. एका बाजूला कोपर विपक्षी त्यांना फाईट करते. बेतवडे टीम मैदानावरती 5 षटकांचा सामना असेल आणि 2 षटक ही पॉवर पिच असतील. अभिषेकच्या हातामध्ये पहिले षटक सोपवलं जात आहे आणि पहिल्या षटकामध्ये आत्ताचा बॉल खूप चांगला होता. सरळ पॅड मध्ये आदळला आणि पंचांचा इशारा देखील आला लेग बाईटचा. लेग बाईटच्या स्वरूपाला सिंगल मिळते. टीमची टोटल 3 धावा स्कोर गणपती. साईक रोटेट होते पुन्हा एकदा सायकलपती सलामीवीर रुपेश साईक. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस मात्र शपलून केल्याचा प्रयत्न केला, मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लक्ष्यमच्या बाहेर चेंडू जात होता. पंचांनी पाहिलं आणि पंचांचा इशारा होता व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 4 धावा धाव फलकावरती. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. त्यानंतर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. अशी 30 गजच्या बाहेर क्षेत्ररक्षकांची उभी रचना. समोर खेळतात लॉकपेट, मात्र क्षेत्ररक्षक तैनात लॉंग ऑफला आणि झेल कॅरी केला जाईल. पहिला धक्का लागेल तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या कोपर टीमला. परतवा लागेल माघारी. स्वस्तामध्ये रुपेशला फलंदाज बाद.
विकेट हॅट्रिक साठी मयुरेश पाटील यासकडे देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षाव दोन्ही टीम वरती देखील केला जातो आणि षटकार हॅट्रिक साठी देखील कॅश प्राइज असेल. सन्माननीय विवेक गंभीरराव यासकडे देखील लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओमकार म्हात्रे यासकडे देखील लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार और द विकेट अभिषेक. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा होता. दुसऱ्या ऍक्शन करण दाखवून देतोय पण फटका कनेक्ट होत नाहीये. चेंडू जातोय पॅड अँड पॅडच्या मधून निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगलं ओव्हर चांगली सुरुवात आपल्या स्पेलची करतो गोलंदाज अभिषेक. शांत ठेवतो फलंदाजांना और द विकेट. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 शतरक्षक जज करतील. एकदा तर कंप्लीट फंबल झाले. शतरक्षक उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सकेल. 6 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना एकूण बॉल हे षटकातील फेकले गेलेत. 4 चेंडू फेकले गेलेत. उर्वरित 2 चेंडू सकेल अद्याप बाकी असेल. संत आणि शांत सुरुवात पाहायला मिळते कोपर टीमच्या माध्यमातून. एक फलंदाज देखील गमावला. रुपेश बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती अंकित आला 3ऱ्या क्रमांकावरती और द विकेट. यावेळेस मात्र फटका खेळायचा होता पॉइंटच्या दिशेला. मध्ये चेंडू यावेळेस मात्र येतोय शॉट कव्हरला आणि झेल टिपला जाईल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं दाखवतोय गोलंदाज अभिषेक. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या कोपर टीमला. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर. रुपेश बाद झाला आणि आता करण देखील पवेलियनच्या रस्त्याला. धक्का क्रमांक 2 लागेल कोपर टीमला. डीजे फलंदाज बाद झाला. या ठिकाणी करण देखील बाद झाला. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे कोपर टीमची. अजून एक धक्का लागतो आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेन गोलंदाज अभिषेक कडनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवतो फलंदाजांना. कोपर टीमच्या जखडून ठेवलं जाते आपल्या गोलंदाजच्या जोरावरती. अंतिम चेंडू या षटकातील असेल. नवीन फलंदाज मैदानावरती महेश असेल सेकंडवरती और द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगाने निघून गेला. ऑफ स्टंपवरनं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त होईल. पहिला आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळल्यानंतर धावसंख्या फलकावरती 2 गडी गमावलेत कोपर टीमनं आणि टोटल स्कोर फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावरती कोपर टीमच्या. डीजे आशू. चला सामने स्पीडअप करायचे आहेत आपण. मॅच स्पीडअप करा प्लीज. 3 षटकं समाप्त झाल्यानंतर आपल्याला टीम मीटिंग कॉल करण्याचा अवधी असेल. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग करण्याचा अवधी दिला जाईल. आत्ता वेळ नका घेऊ मित्रांनो. प्लीज सहकार्य करा. सामना आपण मध्ये कोपर विपक्ष बेतवडे 2 ताकदवर टीम मैदानावरती खेळतात आणि सुरुवात थोडीशी शांत झाली ती म्हणजे कोपर टीमची. 2 फलंदाज गमावले. सलामी जोडी गमावली आहे. रुपेश बाद झाला. त्यानंतर करण देखील बाद झाला आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी अभिषेकने दाखवली. 2 गडी बाद केले. फक्त 6 धावा खर्च केला. नवीन ओव्हर 2ऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. पॉवर प्लेचं 2रं षटक असेल. आता 3 क्षेत्ररक्षक घराच्या बाहेर असतील. स्क्वेअर लेगला खेळाडू, लॉंग ऑनला खेळाडू आणि वायडिश लॉंग ऑफला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल होतो गोलंदाजी मार्गवरती. अंकित ऑन स्ट्राइक. 2रं ओव्हर. राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आताचा बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. ऑप्शनवरनं थोडासा उचली घेऊन जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सुरेख लाईन ठेवली जाते. पहिलाच बॉल टप्पा नियंत्रित ठेवला जातोय. थोडासा मागे ठेवतोय बॉलला आणि उचली देखील पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अंकित ऑन स्ट्राइक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अर्षद.
ब्लॉकर मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट टर्नचा फाईन लेगचा खेळाडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची कडा जरूर लागली होती, डायरेक्ट हिट होत नाहीये, मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल अंकितच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. फलंदाजी करताना असताना कोपर टीमच्या फलकावरती फक्त 7 धावा. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवरती फलंदाज जात असतील महेश, मोठे फटके कन्व्हर्ट करावे लागतील, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कोटाव्या लागतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद, यशच्या उद्ध्वस्ता दांडी गुण केली जाईल. या षटकामध्ये पहिले यश मिळते गोलंदाज हर्षलला आणि अजून एक धक्का लागेल कोपर या टीमला. फलंदाज बाद. साइडला खेळण्याचा प्रयत्न करा, चेंडू मध्ये वेग भरपूर होता आणि लाईन देखील खूप चांगली होती, सरळ चेंडू ऑप्शन वरती आदळतोय आणि यशच्या उद्ध्वस्त होता. फलंदाज बाद झाला, अजून एक धक्का लागतोय कोपर या टीमला. टीम जाते थोडीशी बॅकफूट वरती, इथून फ्रंटफूट वरती यायचं असेल तर येणारा नवीन फलंदाज सुशांत आणि आपण पाहतोय अंकितला इथून पार्टनरशिप घडवावी लागेल आणि आपल्या टीम साठी धावा बनवाव्या लागतील, सिंगल डबल देखील कन्व्हर्ट करावे लागतील आणि मोठे फटके देखील मारावे लागतील, कारण की बेतवडे टीम समोर खेळताना एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कोपर या टीमला. बेतवडे संघ देखील ताकदवर संघ मानला जातो आणि त्यांच्या समोर खेळताना चांगला स्कोर तुम्हाला उभा करावा लागेल. स्पर्धा मिळते पहिल्या क्रमांकाची गोलंदाज हर्षलला, 3 बॉल फेकतोय, 1च धाव खर्च केली आणि 1 गडी देखील बाद केलाय. नवीन फलंदाज सुशांत डावकुऱ्या त्याचा एक घणाघाती फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकरमध्ये येतोय. राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म द विकेट, फुल टॉस बॉल होता, लोबट फुल टॉस बॉल मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेगचा खेळाडू होते, बॉल वरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता मात्र नकार देतात फलंदाज सुशांत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या पॉवर प्लेच्या फक्त आणि आत्ताच्या षटकामध्ये 4 बॉल फेकले गेलेत आणि फक्त 2 धावा एकवटल्या जातात या षटकामध्ये. अंकित येतो सेकंड वरती, गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना हर्षल. फटका आडव्या बॅटने खेळताय, क्षेत्ररक्षक येते दूरवर लॉंग ऑन मधनं, झेल टिपली जाईल का आणि झेल टिपली जाईल. फलंदाज बाद, अजून एक धक्का लागेल फलंदाजी करणाऱ्या कोपर टीमला. लगातार धक्के दिले जातात आणि लगातार विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज अंकित बॅक टू द डगआउट. डीजे तर फलंदाज बाद झाला, अजून एक धक्का लागतो. या ठिकाणी आपण पाहू शकता कोपर टीमला थोडीशी बॅकफूट वरती जाते कोपर टीम, कारण की प्रत्येकी फलंदाज मैदानावरती येतोय आणि लगेच त्वरित तंबूच्या आश्रयाला परततोय. याचं कारण नियंत्रित टप्पा लाईन पकडून गोलंदाजी केली जाते बेतवडे टीमच्या गोलंदाजाकडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या फॉलोमध्ये जज करतील बॉलला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि धाव कंप्लीट केली जाईल. बॅकअप चांगला मिळत नाहीये, दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? जिथे मात्र 1 धाव होती तिथे 1 धाव एक्स्ट्रा मिळते, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक समाप्त होईल, दुसरं देखील 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये आला 6 धावा खर्च केल्या अभिषेकनं आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्या 2 गडी बाद करतोय हर्षल आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. टीमची टोटल थोडीशी कमकुवत पाहायला मिळते, 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 10 धावा स्कोर कार्डवरती कोपर टीमच्या डीजे.
स्पोर्ट वरफ याचकडे देखील आयोजकांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचे फाउंडर आपण पाहू शकता गुणलकेच्या भूमिकेमध्ये आमचे आदित्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. खूप चांगली गुणलकेची भूमिका साकारली जाते. चांगला अपडेट आमच्या माध्यमातून पोहोचवलं जाईल आणि कुणाल दादा म्हात्रे याची टीम देखील सज्ज झाली आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्पर्धेचं क्षणोक्षण टिपले जात आहेत. क्वालिटी विथ क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांची टीम सज्ज झाली आहे आणि या दरम्यान सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक महेश दादा भोईर यांचं देखील शुभागमन होत आहे. दादांचं देखील मी सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करेल. जाऊया मैदानावरती 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांमध्ये धावा आहेत फक्त 10. इथून गिअर चेंज करावा लागेल संकेत आणि आपण पाहतोय फलंदाज सुशांतला स्कोर ऑफ द विकेट खेळतोय. स्वर लीगला मात्र खेळाडू तैनात असतील. फंबल झाले चुकी झाली आणि बॅकअप साठी केले होतील. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाला अभिषेक. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक होते तिसऱ्या षटकामध्ये अभिषेक. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा स्कोर करण्यावरती नवीन फलंदाज आलाय मयुरेश असेल. नवीन फलंदाज सुशांत आणि मयुरेश ही जोडी आता मैदानावरती असेल कोपर टीमची. पार्टनरशिप घडवावी लागेल कारण की अजूनही 3 षटकं बाकी आहेत. धावा कुटाव्या लागतील टीम साठी. चांगलं टार्गेट मी म्हटलं सेट करावं लागेल. बेतवड टीम समोर खेळत असताना कोपर टीमला धावा येत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. अभिषेक तयार ओव्हर द विकेट. आत्ताचा बॉल या ठिकाणी मात्र लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप पंचांचा शर्त व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते आणि टीमची टोटल मात्र 1 ने पुढे सरकेल. 13 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुभाष पाटील सर आहेत. मॅनफ्रॉम संदप आणि स्क्वेअर लेगचे पंच निरंजन सावंत सर आपल्याला पाहायला मिळतील. ब्रह्माची भूमिका ठामपणे साकारली जाते या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये जेपी पाण्याच्या या 2 गुणवान पंचांकडनं. गोलंदाज तयार अभिषेक. पुन्हा एकदा सेकंडवरती मयुरेश ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा टप्पा पडल्याने चेंडू आतमध्ये होतोय. टेक ऑफ होतोय आणि फलंदाजाला बीट करतोय. अजून एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून ठेवलं जातं. धावांचा वेग नाहीये. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या मॅच मध्ये आपण बघतो एकही चौकार नाहीये आणि एकही षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज तयार अभिषेक. फुलटॉस चेंडू स्कोर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. शतक येतील आणि त्यांना बीट करून चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा पहिला या इनिंग मधील चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल होता. त्याला योग्य ती दिशा दिली जाते. फलंदाज मयुरेशच्या माध्यमातून स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट त्याला म्हटलं जातं. छोटा पॅकेट बडा धमाका आणि तो धमाका दाखवला या बॉल वरती. मयुरेशनं चौकार एक वेळला टीम साठी. याच फटक्यांची गरज आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर चांगले फटके मारावे लागतील. मोठे फटके कन्व्हर्ट करावे लागतील कोपर टीमच्या फलंदाजांना. ऑन साइडला खेळता अजून एक चांगला फटका मिड विकेटला केलेला असतील आणि उचलतील फेकतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नकार दिलाय फलंदाज सुशांतनं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संख्या धावफलकावरती मदतीने एकूण स्कोर 18 धावा स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटकातील एकूण 2 चेंडूंचा खेळ यावेळेस बाकी असेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज सुशांत देखील असेल. एक धडधाकट शरीराचा खेळाडू. मात्र त्याच अनुषंगाने मोठी फटकेबाजी देखील करावी लागेल टीम साठी सुशांतला. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील नेहमीच घातकी उपमा दिली जाते. ते फटके अजूनही येत नाहीये सुशांतच्या बॅट मधनं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहू शकता. उजव्या आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानावरती आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साइडला प्रॉपर कनेक्शन स्वीट साऊंड आणि चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्याची गरज आहे आणि तो फटका येतो यावेळेस माझा फलंदाज सुशांतच्या बॅट मधला इनिंग मधला पहिला षटकार.
तर पिंपळगड टीमला सूचना असतील आपण कुठेही जाऊ नका, कारण की यातून जिंकणारा संघ आपल्याशी फाईट करेल. षटकाराला फलंदाज सुशांतच्या बॅट मधनं मी म्हटलं होतं धडधा कौशल्याचा खेळाडू आहे आणि त्याच अनुषंगाने तशीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. षटकाराला फलंदाज सुशांतच्या बॅट मधनं समोर खेळताय, ड्राईव्ह करताय चेंडूला ऑन साइडला, वाईट डिश लॉंगॉनचे खेळाडूतील बॉलवरती एक धाव तर कंप्लीट केली सुशांतनं. फंबल झालेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील डोळ्यांची पापणी लवता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र फटके आले त्या षटकामध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 4 आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 15 धावा एकवटल्या जात आहेत. अभिषेकच्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती 16 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. ड्रिंक्सबेक मैदानावरचे असेल अजूनही 2 षटकांचा खेळ देखील बाकी असेल, तोपर्यंत आम्ही जातोय आमच्या डीजे मास्टर आशूकडे. डीजे चांगलं संगीत आणि छकडेवाले आमचे महेशदादा भोईर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असतील आणि राज भोईर देखील आणि त्यांचेच आपण पाहू शकता 2 बैल असतील, बबल्या पावर आणि काळ्या या ठिकाणी असेल. काळा यस नक्कीच. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकूण स्कोर फक्त या ठिकाणी 26 धावा अजून असतील. मध्ये इथून गेअर चेंज करावा लागेल. चांगली फटकेबाजी मागच्या ओव्हरमध्ये झाली आहे. या ठिकाणी फलंदाज सुशांत आणि मयुरेशच्या माध्यमातून मयुरेशसाठी हा चेंडूचा स्ट्रॉंग अपील केली जाते, मात्र पंचांचा शर्यत नॉट आउट येतोय आणि एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. लेग बायचा यशवतोय पंचांचा 2 धावा एकवटल्या जातील. टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना या षटकामध्ये मात्र अमरच्या या षटकामध्ये आपण पाहू शकता मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण की अजूनही संघ थोडासा बॅकफुटमध्ये असेल, थोडीशी कमकुवत धावसंख्या पाहायला मिळते. ज्या प्रकारे मागच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली, एक मोठा फटका दाखवला मयुरेश आणि सुशांतनं, तीच फटकेबाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, कीपर बीट होतोय आणि शॉर्ट टर्मॅन शॉर्ट फाईन लेगचा खेळ देखील बीट झालाय आणि चेंडू टॅप झालाय लॉंग स्टॉप झोनला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या मुवमेंटला दाखवतोय, फुटवर्कचा वापर करतोय, पायाच्या सहाऱ्यानं हा चेंडू अडवला जातोय आणि इथे मात्र मिळतील पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीम साठी, धावा वाचवल्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. जय त्या ठिकाणी होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहे टीम साठी. एकदा वाचवली आहे, कारण की येणाऱ्या क्षणामध्ये एका धावेसाठी संघ आम्ही परास्त होताना पाहिलेले आहेत. ती एकदा वाचवले आपल्या टीम साठी जयनं. टीमची टोटल मध्ये 3 ने पुढे सरकेल. 31 धावा स्कोर कार्डवरती असतील. स्ट्राईक चेंज होते, स्ट्राईक नंबरती डावकुऱ्या त्याचा फलंदाज सुशांत होतोय. अमर तयार गोलंदाजी मार्कवरती. बॉलची लाईन पाहावी लागेल, यावेळेस मात्र लाईन चुकीची आहे, ऑप्शनच्या बाहेर चेंडू जात होता, पंचांनी पाहिलं आणि वाईट सेशन होतोय. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल. 32 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जातील.
अजूनही जर येणाऱ्या क्षणामध्ये जर 20 ते 25 धावा देखील कुठल्या देखील एक चांगलं टार्गेट उभं केलं जाईल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधला आपण पाहू शकता आणि लॉंग ऑफचा खेळाडू देखील येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फलंदाजी करणाऱ्या कोपर या टीमची धावसंख्या. षटकामध्ये चांगली सुरुवात केली आपल्या स्पेलची. अमरनं देखील आतापर्यंत चांगलं षटक फेकले आपल्या टीमसाठी ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळतायत क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरनं उचलणार फेकणार आणि मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 35 धावा स्कोर गडबती लगावल्या जातील कोपर या टीमच्या स्कोर गडबती. 4 बॉल सुरेख फेकतोय. कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी कारण की मागच्या षटकामध्ये 16 धावा एकवटल्या होत्या सुशांत आणि मयुरेशना आणि त्यांना मात्र या षटकामध्ये शांत ठेवलं जातं. थोडस आपण पाहू शकता अमरच्या माध्यमातून. तयार गोलंदाज अमर ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट. गुडघ्याचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही घ्या आणि लेग बाईचा इशारा होतोय पंजांचा. लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. टीमचे टोटल 36 धावा स्कोर गडबती. चांगलं षटक आपल्या टीमसाठी. धावांवरती अंकुश लावतोय. कमबॅक करतोय गोलंदाज अमर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सुशांत ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेटचा बॉल आणि सुरेख लाईन पाहायला मिळते. थोडस या ठिकाणी आपण पाहू शकता निराश झालेत सुशांत कारण की त्यांना देखील माहिती होतं. त्यांना असं वाटलं होतं की ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू जाईल मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो चेंडू ऑप्शनच्या लाईन मधून. डॉट बॉलची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती या षटकामध्ये धावा खर्च केल्या. गोलंदाज अमरनं 10 धावा खर्च केल्या. टीमची टोटल थांबली ती म्हणजे 36 या आकड्यावरती डीज आहे. चार षटकांचा खेळ समाप्त होतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण स्कोर फलकावरती फक्त 36 धावा. अजूनही आपण पाहतो शेवटचं षटक मार्गदर्शनाचं डेट ओव्हरचं षटक असेल आणि डेट ओव्हरच्या षटकामध्ये विकेटची पर्वा अजिबात केली जात नाहीये कारण की त्यावेळेस मध्ये फलंदाजावरती कोणत्या प्रकारचा दबाव नसतो आणि नेहमीच मोठी फटकेबाजी खुल्या मनानं केली जाते. मध्ये ती मोठी फटकेबाजी ते पाहायला मिळेल का शेवटच्या षटकामध्ये मयुरेश आणि सुशांतच्या माध्यमातून. टीमला अजूनही गरज आहे धावांची. गिरीश येतो शेवटच्या डेट ओव्हर मध्ये. गिरीश चांगलं षटक हाताळेल का आपल्या टीमसाठी. शेवटच्या डेट ओव्हर मध्ये धावा रोकेल का आपल्या टीमसाठी. गिरीश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता चेंडू टावल होतोय. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. उचलणार फेकणार एक धाव तर कंप्लीट आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती फेकी करतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3री धाव करत असताना फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल. परतावं लागेल मयुरेशला आणि अजून एक धक्का लागतोय कोपर या टीमला. डीजे पबजीचं संगीत होता. संपूर्ण जगाला या पबजीने वेळ लावला होता कारण की सकाळी रोशन मुळे ज्या वेळेस मात्र अभ्यास करायची वेळ असेल त्यावेळेस मात्र पुस्तक हातामध्ये नसायचं मात्र मोबाईल फोन असायचा. अंघोळ न करता देखील पबजी सुरू असायची. आम्ही देखील खेळायचो. रात्री 2-2 वाजायचे 3-3 वाजायचे पबजी खेळत असताना. वेळ लागलं होतं मात्र आता बंद झालेली आहे. जाऊया मैदानावरती. या ठिकाणी फलंदाज बाद झाले.
मयुरेश बाद झालाय. धावांचा वेग मात्र थोडासा शांत, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज मात्र बाद झाले आणि आता धावसंख्या एकूण स्कोर गाडीवरती लगावली जाईल. 38 धावा स्कोर गाडीवरती. नवीन फलंदाज मच्छिंद्र आलाय 7व्या क्रमांकावरती. योगेशसाठी चेंडू फटका हवेमध्ये असेल. शॉर्ट कव्हरचा खेळाडू जज करतोय आणि अजून एक फलंदाज बाद. लगातार विकेटचं पतन. डीजे विनायक माळी यांचा आवाज. एक डायलॉग मला त्यांचा आठवतो. डायलॉग होता, लोकांच्या गाडीवरती भारी भारी पोरी आणि आपल्या गाडीवरती सिलेंडर, भाताच्या गोणी, असा डायलॉग होता त्यांचा. तर 10व्या मैदानावरती विकेटचं पतन. पुन्हा एकदा अजून एकदा कलागत सुशांत देखील बाद झाला. टीमची टोटल मात्र थांबली आहे एकूण 38 या आकड्यावरती. धावा येत नाहीयेत कोपर टीम साठी. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गिरीश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट न मात्र चेंडू मात्र डीप राहतोय. ऑफ स्टंपवर निघून जातोय. संपर्क अजिबात येत नाहीये. चेंडू आणि बॅटचा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते गिरीशच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं या षटकामध्ये गिरीश आपल्या टीम साठी धावा रोखेल का. डेट ओव्हरचं षटक होतं आणि या षटकामध्ये धावा आतापर्यंत रोखल्यात गिरीशनं. समोर केतर रन साईडला वालीस लोकांचा खेळाडू होते. बॉलवरती एक धाव तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. फंबल झाले होते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलच्या माध्यमातून या षटकामध्ये वाटचाल करतोय कोपर हा संघ. धावसंख्या फलकावरती एकूण स्कोर 4 चेंडू फेकले गेले त्या षटकातील आणि 40 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 71 मोठे फटके येतील का. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल कोपर या टीमला. लगातार फलंदाज बाद होत आहेत. तू चल मैं आया. डीजे पाचव्या बॉलवरती मिळते सफलता गिरीशला. स्पीडअप करा जरा. फलंदाज लवकर जा. वेळ अजिबात घेऊ नका कारण की आज देखील सामने थोडेसे उशिरा सुरू झालेत. काल मात्र 10:30 वाजता सामने सुरू झाले होते आणि पहिल्या दिवशी 11:30 वाजता सामने सुरू झाले होते आणि आज तब्बल 11 वाजता सामने सुरू झालेत. वेळ जास्त घेऊ नका. आणि दुसरा सामना मार्ग 6 मैदानावरती वर द विकेट. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा संपर्क चांगला येत नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. धावबादची संधी पुन्हा एकदा आली आहे आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल शेवटच्या बॉलवरती. षटक समाप्त होईल 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावसंख्या फलकावरती फलंदाजी करत असताना कोपर टीमने बनवल्यात 41 धावा आणि जिंकण्यासाठी 42 धावेची आवश्यकता असेल बेतवडे या टीमला. डीजे
तर पिंपळगड टीमला देखील सूचना असतील, आपण कुठेही जाऊ नका, कारण की हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. त्यामुळे आपण कॅप्टन रिपोर्टिंग करायची आहे, प्रीतम भोईर. आपण या लगेच आपण रिपोर्टिंग करा. तर 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खूप टीमनं बनवल्या तब्बल 41 धावा आणि जिंकण्यासाठी हव्या त्या म्हणजेच 42 धावेची आवश्यकता असेल बेतवडे टीमला. सलामी जोडी लगेच पाठवायची या ठिकाणी विनंती करेल बेतवडे टीमला. डीजे मास्टर तयार राहायचं. डीजे आशो. संगीत आणि एक पारितोषिक येत आहे मयुरेश तांडे साहेबांकडनं. पारितोषिक असेल फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल जर रोहित भाई यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट बॉल झाला तर 1000 रुपयाचा कॅशबॅक असेल आणि वन बाउन्स जर टप्पा पडून जर बॅनरला बॉल लागला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जावे मैदानावरती ह्या ठिकाणी खेळाचा पहिलं सत्र समाप्त झालंय आणि रोहित बाईंचे बॅनर असतील त्याच बॅनरला लागल्यानंतर एक कॅश प्राइज मात्र दिले जाईल. सलामी जोडी 42 धावेचं लक्ष घेऊन मैदानावरती आली बेतवडी टीमची. आपण पाहू शकता कैलास आणि अमर आपल्याला पाहायला मिळते सलामीसाठी. 8.40 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी, तो म्हणजेच बेतवडी या टीमला या मैदानावरती. दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला या मैदानावरती गावदेवी वरप विपक्ष पिंपळगड यांच्यामध्ये. सामना जिंकला पिंपळगड टीमनं, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि आत्ताचा मॅच जो जिंकेल तो फाईट करेल पुढच्या मॅच मध्ये पिंपळगड या टीम समोर. तर गोलंदाज पहिल्या षटकामध्ये शंभू येतो गोलंदाजी मार्क वरती. शंभूला प्राचारण केलं जाईल. तर शंभू येतो गोलंदाजी मार्क वरती. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती करेल जास्त वेळ देऊ नका. आपण 5 षटके फेकण्यासाठी आपल्याकडे 25 मिनिटांचा अवधी असेल. षटकांमध्ये फलंदाज कैलास ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. शंभू. सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रॉंग अपील केली जाते. पंचांकडे कटाक्ष टाकले होतं मात्र अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय आणि पहिलाच बॉल जातोय शंभूच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कैलास ऑन स्ट्राईक. लेफ्ट ऑन द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. अजून एक चांगला बॉल. तोच तयार बॉल फेकला जातो. सरळ टप्पा पडल्यानंतर तो वळण घेतो चेंडू आणि वेगाने निघून जातो बॅट पॅचच्या मधून. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक वाईट लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. आपण पाहू शकता ही फील्ड आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 30 गजच्या बाहेर. कोपर टीमच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मध्ये तयार. पुन्हा एकदा शंभू सेकंडवरती. कैलास ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळतात. फटका चांगला. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू जज करतो. एक धाव तर कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. तर संख्या आहे फलकावरती. एक धाव लगावली जाईल. अकाउंट ओपन होतोय. श्री गणेश होतोय बेतवडे या टीमचा. तर ओमकार म्हात्रे यांच्याकडनं विकेट अटॅक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. लेफ्ट ऑन द विकेट. ऑन साइडला ओव्हर पिच बॉल. फटका चांगला. ताकदवर स्ट्रोक आणि चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. षटकार.
बॉल होता आणि त्याला योग्य ती दिशा दिली आहे. माहिती होतं अमरला पॉवर प्ले सुरू आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील कोणीही नव्हते आणि षटकार येतोय फलंदाज अमरच्या बॅटमधनं. टीमची टोटल 6 ने पुढे सरकते. 7 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट तयार. पुन्हा एकदा शंभू गोलंदाजी मार्क वरती. अजून एक मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता मात्र फटका पसतोय आणि चांगला जेल टिपला जाईल. परतावा लागेल. त्वरित कमबॅक करतोय. क्विक रिप्लाय देतोय गोलंदाज शंभू आणि यावेळेस मात्र फलंदाज अमर बॅक टू द डगआउट. तर फलंदाज बाद झालाय. अमर बाद झालाय. पहिली सफलता मिळतीये या ठिकाणी गोलंदाज शंभूला. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. ऑन साइडला ताकद बसतो. चेंडू जसा रिलीज झाला त्याचा फेकून देतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते त्याला बीट करून चेंडू जातोय वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का? ओव्हर नंबर फर्स्ट गॉन. पहिल्या षटकाचा केस समाप्त होईल आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी धावा चेस करतात 42 आणि काय फटकेबाजी शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली. फटका चांगला तो विकेटच्या बॅटमधला जसे मैदानावरती आले तसा पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा लगावली जाईल. धावगती चांगली आहे. बेटवडे टीमची एक गडी जरी गमावला असला तरी फटकेबाजी चांगली झाली आहे. दुसऱ्याला सुरुवात होते. पॉइंट सेकंड जज करतो आणि यावेळेस मात्र जेल टिपली जाईल. फलंदाज बाद. परतावा लागेल. कैलासला मध्ये परतावा लागेल आणि अजून एक धक्का लागेल. बेतवडे या टीमला वरती सफलता प्राप्त केली आहे. संकेतनं डीज. फलंदाजांना विनंती करेल जेव्हा मात्र फलंदाज बाद होईल तेव्हा मात्र खेळाडू कक्षामधून तिकडचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला पाहिजे अर्ध्या रस्त्यावरती. तर विकेटचं पतन फलंदाज बाद झाला. या ठिकाणी कैलास बाद होतो. सलामी जोडी बेतवडी टीमच्या मैदानाच्या बाहेर येते. पहिल्याच बॉलवरती संकेतनं सफलता प्राप्त केली आहे. ब्रेक थ्रू निर्माण केला आपल्या टीमसाठी. विकास ऑन स्ट्राइक राउंड द विकेट.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील होती, मात्र एक धाव तर कंप्लीट केली जाईल क्षेत्ररक्षक बॉलवरती. तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. टीमची टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील स्मृती चषक 2021 पर्व आपण पाहतात. तमाम प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर सन्माननीय जगदीश मस्कर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. स्क्वेअर लेगला कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज प्रवीणच्या बॅटमध्ये जातोय हा चौकार. फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं धावसंख्या मात्र पुढे सरकेल 4 ने. एकूण स्कोर 18 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातील. बॅटची कडे लागते आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू गलीचा खेळाडू देखील बीट झालाय आणि चेंडू जातोय थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय प्रवीणच्या बॅटमधनं. बेतवडे या टीम साठी चौकार. चौकार आलाय प्रवीणच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आणि आत्ताचा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. यावेळेस मात्र चांगली लाईन आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकली. एकूण 42 धावा बनवायच्या आणि 22 धावा कंप्लीट झाल्या. जिंकण्यासाठी मात्र 20 धावेची आता आवश्यकता असेल. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. ओव्हर द विकेट समोर खेळता चांगला फटका लावून द कार्पेट जमीन लगत चेंडू जातोय. वाडी स्ट्रॉंग आपला खेळाडू होते चुकी झाली आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय प्रवीणच्या बॅटमधनं. 2 षटकांच्या वाजवी खेळल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल 16 धावेची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलवरती. डीज डीजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. नवीन गोलंदाज सुशांत येतो गोलंदाजी मार्क वरती. जिंकण्यासाठी आता 16 धावेची आवश्यकता असेल. चांगली बॅटिंग केली जाते प्रवीणच्या माध्यमातून. 4थ्या क्रमांकावरती आले आणि 3 चौकार त्यांच्या माध्यमातून आले. 12 या आकड्यावरती व्यक्ती खेळतात आपल्या टीम साठी आणि एक षटकार देखील आलाय विकासच्या बॅट मधनं. आपण पाहतोय 7 या धावसंख्येवरती व्यक्ती खेळतोय विकास. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता असेल. स्पीडअप कर जरा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज कोपर टीम. सुशांत देतो 3ऱ्या षटकामध्ये. पॉवर प्ले इथून समाप्त होईल. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक आता इथून 30 घेऱ्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. सुशांत तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल लेगस्टंपच्या बाहेर जातोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांनी पाहिलं. सुभाष पाटील सर त्या ठिकाणी असतील. मॅन फ्रॉम संदब जेपी पाण्याचे गुणवान पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय निरंजन सामंत सर आपल्याला पाहायला मिळतील. 27 धावा जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता असेल.
फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करतात चेंडू क्षेत्रक्षेत्रातील बॉलवरती मिड विकेट वर एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. फेकी चांगली येते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 14 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 16 बॉलवरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन त्यामुळे वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल केले जातील आणि त्यात मुलं थोडासा वेळ देखील गमावला जाईल. 16 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. मॅच मात्र या ठिकाणी मजबूत झाली आहे. फलंदाजी करत असताना बेतवडे टीमच्या बाजूला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. डिफेन्स क्रिकेट यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतो बॉल. यावेळेस मात्र थोडासा बॉडीवरती आला होता आणि एक धाव मात्र मिळेल. 29 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आता 13 धावेची आवश्यकता असेल. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय फलंदाजी करणारा संघ बेतवडे हा संघ आपण पाहतोय. मयुरेश 11 बेतवडे टीम मैदानावरती खेळते आणि त्यांना फाईट करते कोपर टीम आपल्याला पाहायला मिळते. 13 धावेची आवश्यकता. सुशांत तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका चांगला ताकदवर खेळाडू त्या ठिकाणी तैनात असतील. वाईड स्ट्रॉंग ऑनला एक धाव तर कंप्लीट आणि फेकी त्वरित केली जाते. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. खांद्याचा योग्य तो वापर केला जातोय आणि फेकी केली जाते. एक धाव मिळेल. टीमची टोटल 30 धावाला फलकावरती जिंकण्यासाठी आता 12 धावेची आवश्यकता असेल. षटकातील फक्त 3 चेंडू फेकले गेलेत. सुशांतच्या माध्यमातून स्पीडअप करा, जरा सामना जरा स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. आपल्याला विनंती असेल कोपर आणि पेतवडे टीमला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शपळून केल्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बॉडीवरती ब्रश झाला आणि नक्कीच वरच्या भागाला होता. यस अंपायर दर्शवतात आमचे या ठिकाणी पंच सुभाष पाटील सर. त्या चेंडू पॅडच्या वर देखील होता, बॉडीवरती ब्रश झाला होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 4 चेंडू फेकतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळताय. क्षेत्रक्षेत्रातील प्रयत्न चांगले आहेत आणि चेंडूला मात्र अडवलं जाईल. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावे संघ पुढे सरके. 32 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आता तब्बल 10 धावेची फक्त आवश्यकता असेल. फलंदाजी करताना थोडासा टार्गेट कमी पाहायला मिळाला. 41 धावा बनवल्या कारण की कालच्या दिवसामध्ये आम्ही पहिल्या 5 ओव्हरमध्ये 74 धावा बनल्या होत्या. सुरुवातीच्या मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये 73 धावा आम्ही पाहिल्या होत्या आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये देखील मोठी धावसंख्या पाहिली होती. यावेळेस मात्र कॉटन बॉल चान्स होती मात्र खेळाडू होतील त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरचे झेल टिपली जाईल. फलंदाज बाद अजून एक धक्का लागेल बेतवडे या टीमला. जिंकण्यासाठी येणारे बॉल आता 12 चेंडू आणि तब्बल 10 धावेची आवश्यकता असेल. डीजे जिंकण्यासाठी 12 चेंडूने फक्त 10 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज कपिल येतोय मैदानाच्या आतमध्ये. संकेत येतो गोलंदाजी मार्कवरती. 4थ्या षटकामध्ये 12 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चांगला आहे, लाईन देखील चांगली आहे. स्ट्रॉंग अपील केली होती. ऑप्शन म्हणून थोडासा उचली घेतोय चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये जर संकेतनं विकेट कॅरी केले आणि 1-2 धावा जर खर्च केल्या तर सामना शेवटच्या मुवमेंट पर्यंत रंगू शकेल. दुसरं षटक फेकतोय वैयक्तिक. संकेत तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला फटका ताकदवर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात.
झेल मात्र टिपली होती आणि शेवटच्या मोमेंटला बॉडी बॅलन्स आवरता आला नाहीये, तरी देखील प्रशंसा करेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मयुरेशच्या माध्यमातून. झेल जबल टिपली होती मात्र बॉडी बॅलन्स आवरता आला नाहीये, तर या ठिकाणी प्रशंसा करेल मी मयुरेशची, टीम साठी धावा वाचवल्यात. या बॉलवरती धावा मिळतील त्या म्हणजेच फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, कारण की आम्ही देखील पाहत होतो इथून चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं शेवटच्या मोमेंटला मयुरेश कडनं. मी म्हटलं या षटकामध्ये विकेट कॅरी करावे लागतील आणि एका दोन धावा जास्तीत जास्त 2 ते 3 धावा खर्च करावे लागतील संकेतला या षटकामध्ये, तरच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगू शकेल. दुसऱ्या बाजूला सेट बॅट्समॅन आपण बघतो ज्याच्या बॅट मध्ये षटकार आलाय विकास ऑन साइडला केल्याचा प्रयत्न केला, स्ट्रॉंग अपील मात्र लाईन बाहेर निघतीये हेच पंच दर्शवत आहेत आणि एक धाव रोखत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रोपैकी लेझी येते, लेझी क्रिकेट थ्रोपैकी थोडीशी फास्ट झाली असती तर नक्कीच चित्र थोडंसं वेगळं असतं, फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र या ठिकाणी लेझी थ्रोपैकी आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जिंकण्यासाठी आता फक्त 7 धावेची आवश्यकता असेल. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. तर 7 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एकूण स्कोर फलकावरती लागलाय 35 धावा फलकावरती. प्रशंसा करेल मी या ठिकाणी कोपर टीमची देखील 41 धावा होत्या. 5 षटकाचा हा मॅच होता आणि सामना तरी देखील आपण पाहू शकता अजूनही त्या धावा बनवत असताना सिंगल डबल ना वाटचाल करतो बेतवडे संघ. तर आमच्या अपडेटर्स आपण थोडेसे या पण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा थांबत नाहीयेत, येतोय बेतवडे टीम साठी चौकार. डीप देखील राहिला तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. हे डॉट बॉल पहिले यायला हवे होते कारण की या चौकार नसता गेला आणि पहिल्याच्या बॉलवरती डबल धावा नसता आला. तो षटकारच्या दिशेने जो बॉल गेला होता तो मयुरेशने अडवला. त्या बॉलवरती जर झेल देखील झाली असती, धावा रोखली असत्या तर मॅच मात्र वेगळ्या परिस्थितीला पाहायला मिळाली असती. धावा रोखत नाहीयेत, येतोय विजय फटका विकासच्या बॅट मधनं. सामना जिंकलाय बेतवडे या टीमना अभिनंदन करेल आणि हार्ड लक कोपर टीम या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपलं देखील आभार व्यक्त करेल. लाईन अप करा, शेक हँड करा. तर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे पिंपळगड टीमचा संघनायक आणि बेतवडे टीमचा संघनायक. पिंपळगड टीमचा संघनायक येतोय लगेच. आपण टॉस साठी बेतवडे टीमचा संघनायक या पण तर व्यासपीठावरती आम्ही एक शुभ सन्मान घेतो. आमचे सन्माननीय ओमकारजी म्हात्रे साहेब उपस्थित झालेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आधारस्तंभ सन्माननीय